नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही नेट सेट किंवा एमएच सेट परीक्षेची तयारी करत असाल तर पेपर 1 मधला युनिट 10 म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टम तुम्हाला माहितीच असेल. आज आपण त्यातलाच एक असा टॉपिक पाहणार आहोत जो परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देतो, आणि तो म्हणजे व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण. हे पूर्ण स्पष्टीकरण आपण सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेतून समजून घेणार आहोत, अगदी कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग आणि एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्सचा वापर करून. तर मग चला लगेच सुरू करूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत पहा. आपण शिक्षणाचे मुख्य प्रकार, व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणातील फरक, कौशल्य शिक्षण आणि NSQFचा आराखडा समजून घेऊ. त्यानंतर परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या नियामक संस्था आणि शेवटी NEP 2020 मधील नवीन बदल कव्हर करू. हा आराखडा तुमच्या डोक्यात फिट बसला की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकली समजा. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुख्य भागापासून, शिक्षणाचे प्रकार. आता इथे नीट लक्ष द्या, कारण बऱ्याचदा परीक्षेत आपली इथेच गल्लत होते. व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल आणि तांत्रिक म्हणजेच टेक्निकल शिक्षण यात नेमका फरक काय? डावीकडे पहा. व्यावसायिक शिक्षण हे फक्त थिअरीवर चालत नाही. तिथे तुम्हाला एथिकल स्टँडर्ड्स म्हणजे नैतिक मूल्ये पाळावी लागतात, उदाहरणार्थ कायदा किंवा वैद्यकीय क्षेत्र. आणि उजवीकडे बघा, तांत्रिक शिक्षण हे पूर्णपणे उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी म्हणजे थेट इंडस्ट्रीशी जोडलेलं असतं, जसं की इंजिनिअरिंग. हा छोटा पण महत्त्वाचा फरक कायम लक्षात ठेवायचा. आता यातील पहिल्या स्तंभावर म्हणजेच व्यावसायिक शिक्षणावर थोडं बारकाईने लक्ष केंद्रित करूया. व्यावसायिक शिक्षण म्हणजे नेमकं काय? तर हे एक असं प्रशिक्षण आहे जिथे विशेष ज्ञान, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि कडक व्यावसायिक नीतिमत्ता एकत्र येतात. हे फक्त डिग्री मिळवण्यापुरतं मर्यादित नसतं बरं का. इथे समाजाची सेवा करण्यासाठी अधिकृत परवाना किंवा लायसेन्सिंग लागतं. आता इथे एक एक्झाम ओरिएंटेड ट्रिक सांगतो. परीक्षेतल्या प्रश्नात जर एथिकल स्टँडर्ड्स किंवा लायसेन्सिंग हे शब्द दिसले की समजून जायचं उत्तर व्यावसायिक शिक्षण आहे. याची काही नेहमी विचारली जाणारी उदाहरणे आहेत. तुम्ही B.Ed करत असाल, चार्टर्ड अकाउंटंट CA, कंपनी सेक्रेटरी CS, MBBS डॉक्टर किंवा वकील होणार असाल, हे सगळे व्यावसायिक शिक्षणाचेच भाग आहेत. कारण हे सर्व व्यवसाय थेट समाजाला सेवा देतात आणि त्यासाठी एका विशिष्ट नैतिक चौकटीत राहूनच काम करावं लागतं. व्यावसायिक शिक्षणानंतर आता आपण वळणार आहोत दुसऱ्या महत्त्वाच्या स्तंभाकडे, तो म्हणजे तांत्रिक शिक्षण. तांत्रिक शिक्षण म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये किंवा उत्पादनासाठी केलेला वापर. देशाचा औद्योगिक विकास असो किंवा आर्थिक वाढ, त्यासाठी लागणारी इंजिनिअरिंगची आणि तंत्रज्ञानाची ताकद याच शिक्षणातून येते. हे शिक्षण म्हणजे देशाच्या विकासाचं इंजिनच आहे. याची उदाहरणे खूप ओळखीची आहेत. तुमची B.Techची पदवी असो, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असो, आर्किटेक्चर, फार्मसी किंवा अगदी ITI मधले फिटर आणि इलेक्ट्रिशियनचे प्रॅक्टिकल कोर्सेस, हे सर्व तांत्रिक शिक्षणाचेच अविभाज्य भाग आहेत. हे कोर्सेस थेट फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंगशीच जोडलेले असतात. आता हा ऐतिहासिक घटनाक्रम जरा नीट पहा. इतिहासाच्या तारखा लक्षात ठेवणं थोडं कंटाळवाणं वाटू शकतं, पण परीक्षेत याच तारखा हमखास मार्क्स देऊन जातात. 1945ला AICTEची स्थापना झाली. नंतर 1948 मध्ये राधाकृष्णन आयोग आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1951मध्ये भारतातली पहिली IIT खरगपूरला सुरू झाली. हा क्रम तुमच्या नोट्समध्ये नक्की हायलाईट करून ठेवा. चला आता पुढच्या आणि आजच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या अशा तिसऱ्या स्तंभाकडे वळूया, कौशल्य शिक्षण आणि NSQF. कौशल्य आधारित शिक्षण म्हणजेच स्किल बेस्ड एज्युकेशन. इथे पाठांतराला अजिबात थारा नाही. इथे भर असतो तो प्रत्यक्ष करण्यावर आणि तुमची रोजगारक्षमता वाढवण्यावर. रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला काम कसं करता येईल यावर हे शिक्षण फोकस करतं. IGNOU म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीसारख्या विद्यापीठांमधूनही हे प्रॅक्टिकल शिक्षण मोठ्या प्रमाणावर दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर कॉम्प्युटर कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, उद्योजकता कार्यक्रम किंवा प्रभावी संवाद कौशल्य, अगदी प्लंबिंग आणि टेलरिंगसारखे कोर्सेससुद्धा याच प्रकारात येतात. तुमच्या हाताला काम देणं आणि दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणं हाच याचा मुख्य उद्देश आहे. आता हा मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक ऐका. NSQF म्हणजेच नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. हा एकूण 10 स्तरांचा एक आराखडा आहे जो शिक्षणाला थेट जॉब मार्केटशी जोडतो. लेव्हल 1 मध्ये अगदी बेसिक, पुनरावृत्ती होणारी कामे असतात ज्यासाठी आधीच्या सरावाची गरज नसते. पण जसं तुम्ही लेव्हल 10 कडे जाता तसतशी कामाची गुंतागुंता आणि तुमची स्वायत्तता वाढत जाते. परीक्षेत NSQFच्या एकूण लेव्हल्स किती आहेत हा प्रश्न वारंवार विचारला जातो, त्यामुळे 10 लेव्हल्स हे पक्क लक्षात ठेवा.
आपण एका अशा सेक्शनकडे आलोय जिथे तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिक्स आणि शॉर्टकट्सची गरज भासणार आहे. नियामक संस्था. परीक्षेत जोड्या लावा या प्रश्नांसाठी हा तक्ता म्हणजे अगदी ब्रह्मास्त्र आहे. ट्रिक एकदम सोपी आहे. AICT दिसलं की टेक्निकल आणि मॅनेजमेंट डोळ्यासमोर आणायचं. BCI मधला B म्हणजे बार काउन्सिल, जे कायद्याच्या शिक्षणाशी जोडलेलं आहे. ICAR मधला A लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी शिक्षण, आणि NMC किंवा जुनी MCI ही वैद्यकीय किंवा मेडिकल शिक्षणासाठी आहे. हे 4 शब्द आणि त्यांचे अर्थ पक्के डोक्यात बसवा, तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. जसं तुम्ही इथे समोर बघू शकता, नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCची रचना किती सुव्यवस्थित आहे. भारतातले व्यावसायिक वैद्यकीय शिक्षण नुसतेच चालत नाही, तर त्यामागे विविध मंडळे आणि समित्यांचं एक भक्कम जाळं असतं. हेच लोक वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि नीतिमत्ता अगदी चोखपणे टिकवून ठेवतात. आता आपण आपल्या सत्राच्या अगदी अंतिम टप्प्यावर आलो आहोत, जिथून सध्या सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP 2020. NEP 2020ने आपल्या उच्च शिक्षण पद्धतीत अक्षरशः क्रांती आणली आहे. व्यावसायिक आणि सामान्य शिक्षणातल्या भिंती आता पाडल्या गेल्या आहेत. इथे बहुविद्याशाखीय म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन आलाय. सर्वात भारी बदल म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस POP, म्हणजे आता इंडस्ट्रीमधले अनुभवी तज्ज्ञ थेट तुमच्या वर्गात येऊन शिकू शकतील. याशिवाय AI, 3D मशीनिंग आणि इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिपवर या धोरणाने प्रचंड भर दिलाय. आणि हो, 21व्या शतकात नुसता पुस्तकी किडाहून चालणार नाही. आजच्या काळात क्रिटिकल थिंकिंग, प्रभावी संवाद कौशल्य आणि डिजिटल साक्षरता म्हणजेच ICT लिटरसी ह्या गोष्टी अभ्यासक्रमात असणं अत्यंत गरजेचं बनलंय. आधुनिक शिक्षणाचा हाच तर खरा गाभा आहे. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एक छोटीशी टेस्ट घेऊया. भारतात तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाचे नियमन कोण करते? पर्याय आहेत A. UGC, B. BCI, C. AICTE की D. ICAR. आठवा बरं मगाशी सांगितलेली ट्रिक? अगदी बरोबर, याचं अचूक उत्तर आहे C. AICTE. मला खात्री आहे हे सत्र तुम्हाला तुमच्या MH सेट आणि नेटच्या तयारीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. पण जाता जाता तुम्हाला एका विचारासोबत सोडून जातो. ज्या प्रचंड वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI प्रगती करते, ते पाहता भविष्यात या कौशल्यांच्या व्याख्याच पूर्णपणे बदलून जातील का, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण सत्रात. धन्यवाद.